बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। वाघमारे आज भूम परंडा वाशी या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि लोकप्रिय उमेदवार ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांच्या आरोग्याच्या सुविधा आणि लोकांना अनेक ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि या मतदारसंघामध्ये अनेक वृद्ध बांधवांना एक काठीचा आधार देण्यासाठी अनेक म्हणजे किती 25-30 हजार काठ्या एक वृद्ध बांधवांना त्यांनी वाटप करण्याचं काम केलं आहे। असे डॉक्टर राहुल घुले या मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत। नक्कीच त्या मतदारसंघामध्ये त्यांचा विजयसुद्धा निश्चित आहे, कारण या मतदारसंघामध्ये गुंडगिरी असेल आणि एक उमेदवार गुंडगिरीवाला आहे, दुसरा उमेदवार कुठंतरी भित्रा आहे, म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण न करणारा राहुल मोटे आणि दुसरा गुंडगिरी करणारा, समाजात दडपशाही निर्माण करणारा उमेदवार जर कोण असेल तर तो तानाजी सावंत आणि भ्रष्ट असणारा उमेदवार। अशा उमेदवारांना या मतदारसंघामध्ये नक्कीच यावेळेस या मतदारसंघातील सामान्य जनता, दलित, मुस्लिम, ओबीसी आणि गरीब मराठा हे सर्वच मिळून यांना मतदारसंघाच्या बाहेर हाकलून लावण्याचं काम करणार आहेत आणि या मतदारसंघामध्ये हे भीतीचं वातावरण आहे ते घालवण्यासाठी नक्कीच पर्याय म्हणून डॉक्टर राहुल घुले मतदारसंघाला एक आशा म्हणून मतदारसंघ त्यांच्याकडे बघत आहे आणि नक्कीच राहुल घुले यांचा यामध्ये विजय होणार आहे। सर, आपण ओबीसीचे एक नेते म्हणून आपली एक ओळख आहे, तर ओबीसी समाजाचे काय प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी काय नियोजन आहे तुमचं? हे बघा, गेल्या अनेक वर्षापासून ओबीसींची जातनिहाय जनगणना प्रलंबित आहे। त्यासाठी सुद्धा राहुल घुलेंसारखे तरुण येणाऱ्या सभागृहात जर गेले तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा ते आवाज उठवतील आणि गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागला पाहिजे, हे दोन मुद्दे कळीचे आहेत सध्या, ज्यामध्ये या राज्याचे आपण आजपर्यंत पितामह आणि पुरोगामी विचाराचे शरद पवार म्हणत आलो यांनी दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलं आहे आणि ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी काही लोकांना समोर करून राज्यामध्ये दहशत माजवण्याचं, राज्यामध्ये वाद निर्माण करायचं आणि समाज भांडण लावण्याचं जे काम केलं आहे ते आमच्या मते चुकीचं आहे, कारण मराठा समाजाला वेगळं आणि स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे। खरं तर मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे, ते आरक्षण टिकणारं आरक्षण नक्कीच राहुल घुलेंसारखे ओबीसींचे प्रतिनिधी सभागृहात गेल्याच्या नंतर नक्कीच मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल आणि ओबीसीचं सुद्धा जे 27% आरक्षण आहे ते सुद्धा अबाधित राहील, यासाठी असे तरुण काम करतील आणि राज्यामध्ये शरद पवारांसारखे लोक अनेक वर्षापासून या राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना कधीही मराठा समाजाची कीव आली नाही, गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं असं वाटलं नाही, परंतु राज्य त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर, सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर ते वारंवार राज्य अस्थिर करण्याचं काम, राज्यामध्ये मोर्चे असतील, दंगली असतील आणि दहशत माजवण्याचं काम शरद पवारांनी यापूर्वीही केलेलं आहे। 2016 त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर त्यांनी क्रांती मोर्चे नावाने सुरुवात केली आणि कोपर्डीच्या नावाने सुरुवात केली, पण नंतर अनेक वेगवेगळं त्याचं रूप धारण करून राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम केलं आणि आता पुन्हा ह्या 2-2.5 वर्षात सत्ता गेल्याच्या नंतर शरद पवारांनी आणि ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून कुठंतरी दोन्ही समाजाच्या मध्ये दुजाभाव म्हणजे दुफळी निर्माण करण्याचं काम केलं आहे। ते येणाऱ्या काळात मोडण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, हे सर्व योग्य रीतीने झालं पाहिजे, यासाठी राहुल घुले सक्षम आहेत आणि राहुल घुलेसारखे या राज्यामध्ये आम्ही 100पेक्षा जास्त आमदार सभागृहात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्यापैकी आम्हाला विश्वास आहे, आम्ही अनेक मतदारसंघामध्ये आमच्या सभा सुरू आहेत, दररोज 3-4 सभा सुरू आहेत, त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आता ओबीसी समाजाला गरीब मराठीसुद्धा साथ देणार आहेत, कारण गरीब मराठ्यांच्यासुद्धा तोंडाला पाणी पुसण्याचं काम जे आंदोलक आहेत मराठा समाजाचे असतील आणि शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी सर्वांनी केलं आहे। त्यामुळं नक्कीच गरीब मराठीसुद्धा ओबीसींच्या साथीला राहतील आणि येणारा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा राहील आणि दलित, मुस्लिम, ओबीसी आणि गरीब मराठ्यांचं हे सरकार राहील, त्यामधून सर्वांना न्याय मिळेल। मराठा आरक्षणासाठी नेमकी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांची इच्छाशक्ती आहे का नाही, असं काय तुम्हाला वाटतं? हे बघा, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचंच असेल तर सरकारला कुठलाही अडचण नाही। खरं तर केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात त्यांच्याच सहकार्यांचं महायुतीचं सरकार आहे। त्यांनी ठरवलं होतं केंद्रात कायदा करून मराठ्यांना, गरीब मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देऊ शकतात,
परंतु त्यांना राज्यात भांडणं लावून द्यायचेत आणि समाजात तेढ निर्माण करून आपली स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं शरद पवारसुद्धा केंद्रात होते, शरद पवार राज्यात बी अनेक दिवसापासून नेतृत्व करतात, त्यांनीसुद्धा तेच केलं आहे. आणि आपल्याला आपण सरकार यांना जर निवडून दिलं, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी आणि नवीन वेगवेगळ्या पक्षातली मोठ बांधून मग ते कुणाचं का सरकार व्हायना, परंतु ओबीसींचे, दलितांचे, मुस्लिमांचे आणि गरीब मराठ्यांचे प्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजे. या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून तानाजी सावंत यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे. त्यांचा दावा आहे की या मतदारसंघात अभूतपूर्व असा निधी आणला आणि विकास केलेला आहे. हे बघा, काय वाटतं याबद्दल? मला असं माहिती कळाली की तुमचे या मतदारसंघाचे गुंडगिरी करणारे आणि दडपशाही करणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात सांगतात की 1,500 कोटी काहीतरी निधी आणलाय. परंतु मी आता तुमच्या मतदारसंघात फिरत असताना मला असं जाणवलंय की कुठेही 1,500 कोटी नाही, 150 कोटीचा सुद्धा निधी वापरलेला आला असं मला जाणवलं नाही. कारण हे फक्त गुंडगिरी करू शकतात. हे 1,500 कोटी आणले असे आणि पूर्ण खिशात घालण्याचं काम, पूर्ण मलिदा लाटण्याचं काम केलं आणि त्या पैशाच्या जोरावर गुंड पोसण्याचं काम करायचं आणि या मतदारसंघात दडपशाही निर्माण करायची. खरं तर त्यांनी 2 दिवसापूर्वी आमच्या उमेदवाराला सुद्धा कुठंतरी म्हणजे अटक करण्याची धमकी दिली. म्हणजे यांच्या बापाचं राज आहे का? या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर चालणारं राज्य आहे. इथं काय कुणाच्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाहीत. आणि या मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करू शकतो की कुणाची तुम्हाला भीती वाटत असेल तर मला फोन करा. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. कारण आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारे लोक आहोत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या मतदाना दिवशी येणाऱ्या 20 तारखेला नक्कीच अशा गुंडगिरी आणि दडपशाही आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना जर घरी पाठवायचं असेल आणि त्याचबरोबर जे स्वतःच्या सहकार्याचं, स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण करू शकत नाहीत अशा निष्क्रिय राहुल मोटेंना जरी घरी पाठवायचं असेल, पाठवायचंय, त्यासाठी येत्या 20 तारखेला नक्कीच या सिटी समोरील बटन दाबून डॉक्टर राहुल घुले यांना विजयी करतील आणि या मतदारसंघातील दहशत असेल ही पूर्ण संपून टाकण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर या मतदारसंघात त्यांनी एकही सभा घेतली नाही, याबद्दल तुम्ही काय? महादेवजी जानकर साहेब या मतदारसंघात शेवटचे 2 दिवस मुक्कामाला आहेत तिथं आणि 2 सभा आमचं नियोजन आम्ही केलेलं आहे. कुठं सभा होणार आहे? एक गुमला आणि परांड्याला, दोन्ही ठिकाणचं नियोजन आहे. त्यांच्या मागे मी आज 113 उमेदवार काहीतरी उभा आहेत राष्ट्रीय पक्षाचे त्यांचे, त्याच्यामुळं जरा वेळेच्या अभावामुळं थोडा उशीर होतोय सभा घ्यायला, पण विजयी सभा घ्यायला नक्की येणार. आज तुम्ही मतदारसंघात फिरताय, तुमच्या पक्षाला प्रतिसाद कसा आहे मतदारांचा? तुम्ही पाहू शकता प्रचंड प्रतिसाद आहे. उत्स्फूर्तपणे सगळा समाज, जसं आमचे ओबीसीचे नेते नवनाथाबा वाघमारे यांनी सांगितलं ते त्यांना आता भूम वाशे दौरा करून आम्ही परांड्याला आलो होतो. चांगला प्रतिसाद आहे, जनतेचं प्रेम आहे. खेड्यापेड्यात मी स्वतः जातोय आता. लोक म्हणतात साहेब आम्ही पुढे येऊ शकत नाही, परंतु बटन दाबायला चुकणार नाही, अशी पोचपावती मला, माझ्या कार्याची पोचपावती जनतेच्या मनातून मिळत आहे. बरं, तुम्हाला काही उमेदवाराकडून किंवा काही नेत्याकडून असे काही धमक्या आलेत का, अशी काही चर्चा? हो, मला माझ्याच गावामध्ये जयवतनगर गावी मला सध्याचे विद्यमान आमदार तानाजीराव सावंत साहेब यांनी धमकी दिली की माझ्या मूळ गावात जयवतनगरला की मी 26 तारखेला डॉक्टर घुलेला जेलमध्ये टाकणार. मी त्यांना प्रश्न विचारला की जेलमध्ये का टाकणार? मी मोफत ऑपरेशन केले म्हणून, मोफत DP वाहतूक शेतकऱ्याला बांधापर्यंत सर्व्हिस दिली म्हणून, मोफत म्हाताऱ्या ज्येष्ठ लोकांना काठीचा आधार दिला म्हणून, का ओबीसींसाठी मी बॉन्ड लिहून दिला म्हणून? कशासाठी जेलमध्ये टाकणार? म्हणजे मी काय पाप केलंय? जर उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला धमकी देत आहे तर कायद्याचं राज्य आहे का नाही आपल्याकडे? धमकी देऊ शकत नाही. तुम्ही राजकारण करा, सगळं करा, पण दडपशाहीचं गुंडगिरीचं राजकारण करू नये ही माझी विनंती आहे. तुम्ही त्याला कसं उत्तर देणार या निवडणुकीत? आम्ही कामातून उत्तर देणार आहेत. आम्ही जनतेपर्यंत जातोय, सुख दुःख समजून घेतोय. आडीआठ मी काल भोंजा गावात होतो तापी साहेब, इथून 6 किलोमीटर अंतर आहे वाघमारे साहेब. भोंजा, कुंभेजा 5-6 गाव आहेत, पिंपरखेड आहे तिथे. मला कळलं तिथं की 6 ते 8 तास लाईट आहे आणि 16 ते 18 तास लाईट नाही आहे. मी पोस्ट पण केली काल. असं कुठलं गाव आहे का जालना जिल्ह्यात की 18 तास लाईट नाही? आता 6 गाव आहेत तिथं काहीतरी. जर आपण 1.5-1.5, 2-2 हजार कोटीचा निधी आणून विकास केला म्हणतात तर 1-2 DP बसवायला 1.5-2 लाखच लागतात. का होत नाही तिथं विकास? लाईट नाही. इचुकाट्याचा प्रश्न असते, पोरांचा अभ्यासाचा प्रश्न असते, लाईट नाही आपल्या इथं. मला सुद्धा काल कळालं, म्हणजे मी माफी मागतो, मला उशिरा कळालं ते. अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघात आहे. सर, आपलं विजन काय आहे? 3 गोष्टीवर मी काम करतोय. 3 गोष्टी मुद्दा मी स्वतः घेतोय. एक म्हणजे आरोग्य, मागेल त्याला आरोग्य. कोणताही भूमपरांडा वाशीतील रुग्ण असेल, कुठल्याही समाजाचा असेल,
ओबीसी असेल, मराठा असेल, दलित, माणूस माणूस आहे शेवटी. त्या माणसाचं कुठल्याही जर नातेवाईकाचं त्यांचं स्वतःचं दुर्दैवाने काही आजारपण आलं, त्याला काही ऑपरेशनची गरज लागली, तर ते ऑपरेशन मोफत पालकत्व मी जबाबदारीने घेतोय. कुठलाही आमदार, कुठलाही उमेदवार म्हणणार नाही, अशा भानगडीत पडत नाही. ते ऑपरेशन करून द्यायची जबाबदारी डॉक्टर राहुल गुलेची राहील. दुसरं, रोजगार. आज 30 ते 35,000 भूमपरंडावासित बेरोजगार तरुण आहेत आपल्याकडे. आपल्याकडे कुठलाही रोजगार नाही आहे, काही इंडस्ट्री नाहीत, उद्योगधंदे नाहीत, काही नाही. शिक्षण बी कमी. 7वी पासपासून पुढे जर आमच्याकडे कोणी मुले आले बायोडाटा घेऊन, तर त्यांना प्लेसमेंट द्यायची जबाबदारी मी घेतोय. चूल पेटली पाहिजे, कारण चूल पेटली तरच ते घर सुधरल, त्या मुलांची लग्न होतील. नसता हे दरवेळेस इलेक्शन येतील जातील, ह्याच्यावर काही पर्याय निघणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, दुधाला भाव वाढ. आपल्याकडे 1,00,000-1.25 लाख लिटर दूध आहे, परंतु ह्या मदर डेअरी, अमूल डेअरी, कुठल्या वारणा डेअरी आल्यात आपल्याकडे, त्यांनी कॉम्पिटिशन करून शेतकऱ्याचं जीवन हराम करून टाकले. 25, 24, 26 रुपये भावाला आता. मी दूध ह्या भूमपरंडावासीत स्वतः प्लॅन टाकून, मुंबईला 75 रुपये लिटर दूध आहे आणि इथं 25 रुपये लिटर, टिबल रेट आहे. 10 रुपये भाव मी माझ्या प्लॅनमधून वाढवून देणार, हे मी शब्द देतोय. माझ्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे त्याचे. आणि त्यासोबतच रोड, रस्ता, पीक, पाणी, शेतीमा आणि माणुसकी या गोष्टी आम्ही या मतदारसंघात देणार आहोत. ह्याच अजेंडावर आम्ही आता काम करत आहोत. काही दिवसापूर्वीच युतीचे उमेदवार सावंत सर आणि तुम्ही मिळून होते ना? मी 3 महिन्यापूर्वी प्रवेश केला होता, सगळ्यात समोर प्रवेश केला, रात्री अपरात्री केला नाही. परंतु माझ्यासारख्या चांगल्या उमेदवाराला जर तिथं त्रास होत असेल तर मी 2 महिन्यामध्ये विनाट प्रवेश केला आणि पार्टी पण सोडली. तर माझ्यासारखं, माझे पंख छटायचे काम चालू होते तिथे. मी जे काम करतो ते कामाला बळकटी द्यायचं सोडून माझ्याच कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होते. मी 2 महिन्यात बाहेर पडलो. जर माझ्यासारख्या चांगल्या माणसाचा ह्यांना उपयोग करता आला नसेल आणि पुढे जर मला काही काम करायची संधी भेटत नसेल मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन, तर मी माझं खंबीर आहे स्वतंत्र करायला, म्हणून मी बाहेर पडलो आणि राष्ट्रीय समाज पक्षातून आज भूमपरंडावासीत निवडणूक लढत आहे. त्यांना सावंत म्हणतात की 1.5 हजार एकरच्या MIDC मंजूर केल्या 3 तालुक्यात. तरुणांना रोजगाराचा प्रश्न मीच मिटवला आहे असं म्हणे, यावर तुमचं मत काय? MIDC मंजूर केल्या बरोबर आहे, 21 TMC पाणी मंजूर केलं बरोबर आहे. आलं का? आल्यावर आपण बोलूया. MIDC मंजूर करून कधी उद्योगधंदे येणार आहेत, कधी चूल पेटणार आहे? 2 पिढ्या जातील, बरोबर ना? त्याच्यापेक्षा आम्ही काय हातात घेतलं की जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना प्लेसमेंट, औरंगाबाद झालं, सोलापूर झालं, पुणे झालं, प्लेसमेंट करून उद्यापासून म्हणलं तर उद्यापासून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. MIDC येईल, उद्योगधंदा येईल, रोजगार मिळेल, हे सगळे हवेतले आश्वासन आहेत. आता भूमचा जे दूध संघ आहे त्या तानाय सावंत म्हणताय की विरोधकांनी दूध संघ विकला, जमीन विकली दूध संघाची, यावर तुमचं मत काय? रियालिटी काय? दूध संघ विकून 10-15 वर्ष झाली असते. आपण काय करतोय आता? विकला तर विकला, सगळ्यांचं नुकसानच झाले. दूध संघ होता, दुधाला भाव वाढून मिळत होता, राष्ट्रवादीवाल्यांनी करप्शन करून विकून टाकला, ते सगळ्याला माहिती. परंतु आता आपल्याला त्याला सोल्युशन काढलं पाहिजे. आपण एखादा दूध संघ किंवा दूध प्लॅन टाकून आपण शेतकऱ्याला भाव कधी देऊ शकतो, कसा देऊ शकतो, त्याच्यावर काम केलं असेल, ते मी काम करणार आहे.